स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आळसंद गावानं माझी वसुंधरा अभियान राबवलं प्रभावीपणे। प्रत्येक गोष्टीचं प्रबोधन करतायत जोमानं। खानापूर तालुक्यातील आळसंद इथं माझी वसुंधरा अभियान आळसंद ग्रामपंचायत सरपंच व त्यांच्या सदस्यांनी प्रभावीपणे राबवलं। यात त्यांनी गावाचा कायापालट केला। गावातील प्रत्येक ठिकाणी त्यांनी पंचमहाभूतांचं महत्त्व पटवून देऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली। गावकऱ्यांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गावात अनेक विषयांची ते जनजागृती करतात। यात बांबू खत, शेवगा लागवड, बीज संकलन केंद्र, शाश्वत शेती, प्लास्टिक बंदी, ई कचरा, फटाके बंदी, कृषी कचरा व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण कमी करणं, वातावरणीय बदल, आपत्ती व्यवस्थापन, रेन वॉटर पर्क्युलेशन किट, शाश्वत सणांचा प्रचार, नूतनीकरण, योग्य ऊर्जा स्रोत आणि निव्वळ शून्य कार्बन प्रचार व प्रसार स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे प्रचार, सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्वे राबवणं, बचत गटांचा सहभाग तसेच पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग आदी उपक्रम ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी व गावकऱ्यांनी प्रभावीपणे राबवले। बघूयात ते काय आहे नेमकं अभियान। आज माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या विषयी आम्ही जनजागृती करत असताना आज आम्ही आळसंद ग्रामपंचायत कार्यालय समोर जनजागृतीचे उपक्रम चालू होते। खरं तर आमच्या गावचे युवक स्टार न्यूज मराठीचे संपादक यांनी खरं तर आम्ही बघितलं की ते स्वतः इलेक्ट्रिक गाडीवरून प्रवास करतात, कारण का आम्ही नेहमी जनजागृतीचे उपक्रम करत असतो। खरं तर पत्रकारांनी, अशा कर्तव्यदक्ष पत्रकारांनी देखील एवढं चांगलं आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी खरं तर इलेक्ट्रिक वाहन वापरतात, त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो। तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची निर्मिती आम्ही केलेली आहे। खरं तर आळसंद ग्रामपंचायत ही खानापूर तालुक्यातील सगळ्यात पहिली ग्रामपंचायत आहे की सोलरवरती आहे। तुम्ही बघत असाल वरती ग्रामपंचायतचे सोलर आहे आणि सोलरचीच लाईट ह्या इलेक्ट्रिक स्टेशनला आम्ही दिले। गावामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी आणि प्रबोधन, त्यांना एक प्रोत्साहन मिळावं की गावामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वाढली पाहिजेत, जेणेकरून पेट्रोलच्या गाडीमुळे होणारा वातावरणीय बदल असेल, वातावरणीय प्रदूषण असेल, ते कुठेतरी थांबवण्यासाठी आज इलेक्ट्रिक गाडीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आम्ही माझी वसुंधरा टीम यांच्या वतीने करीत आहोत। माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रामपंचायत आळसंद मार्फत ई कचरा या विषयाबाबत जनजागृती केली जाते। सर्वप्रथम ई कचरा म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे। ई कचरा म्हणजे आपल्या घरामध्ये जी बंद पडलेली इलेक्ट्रिक उपकरणं आहेत, जसं की टीव्ही असेल, जुने मोबाईल असतील, त्यामध्ये रेडिओ असेल, हे कुठेही उघड्यावरती पर्यावरणामध्ये न जाता त्याचं योग्यप्रमाणे घरामध्येच किंवा योग्य ठिकाणी त्याचं नियोजन, व्यवस्थापन केलं पाहिजे, जेणेकरून त्या कचऱ्याचा, ई कचऱ्याचा पर्यावरणाला त्याचा त्रास होता कामा नये। माझी वसुंधरा अंतर्गत आज सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत यांच्या मार्फत आज हे तुम्ही पाहताय, हे जाळे असे आमच्या गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये ठेवलेले आहेत। त्या चौकात ह्यासाठी ठेवलेत की जेणेकरून प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या ह्या सर्व ह्याच्यामध्ये साठून राहाव्यात, ह्याच्यासाठी हे आम्ही सर्वांनी माझी वसुंधरा अभियानाचे अंतर्गत हे काम केलेले आहे। माझी वसुंधरा ग्रामपंचायत आळसंद यांच्यातर्फे आज सिंगल प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यावर जनजागृती करण्यात आली। आता आपण बघत आहे की प्लास्टिकचा वापर हा वाढलेला आहे, तो कमी करण्यासाठी म्हणजे जास्त प्लास्टिक कुजण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतात आणि त्यामुळे असे केमिकल जे निर्माण होतात ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत। आणि आळसंद ग्रामपंचायतीने एक चांगला एक उपक्रम करण्यात आला आहे की प्रदूषण टाळण्यासाठी आपण प्लास्टिक बंदी पूर्णपणे केलीच पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो। तसेच प्रदूषणाचा हा मोठा, त्यामुळे क्लायमेट चेंज यासारखे दुष्परिणाम होत आहेत। हवेतील ऑर्गॅनिक कार्बन हा वाढून हवेतील नायट्रोजनचे प्रमाण होऊन त्यामुळे क्लायमेट चेंज सारख्या अतिशय गंभीर समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे अवकाळी पाऊस यांसारख्या गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे। त्यासाठी आपण प्लास्टिकचा पूर्णपणे बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करून आपण एक नैसर्गिक जीवन जगले पाहिजे। माझी वसुंधरा अभियान 5.0 ग्रामपंचायत आळसंद यांच्या मार्फत आपण नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत, निव्वळ कार्बन यांचा प्रचार व प्रसिद्धी याबाबत आपण जनजागृती करत आहोत। यामध्ये अक्षय सौर ऊर्जा बसवणे, वॉटर हीटर बसवणे व सौर पंप व बायोगॅस ही इंधने वापरून आपण हे अक्षय ऊर्जेला प्राधान्य दिले पाहिजे। आताच नवीन मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली की आपण वॉटर हीटरसाठी सबसिडी, सौर पंपसाठी सबसिडी, बायोगॅस सबसिडी यासाठी गव्हर्नमेंट पूर्णपणे सहकार्य करत आहे। तरी माझी गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यावा व आपण अक्षय ऊर्जेला मदत करावी।
माजी वसुंधरा ग्रामपंचायत अडचण यांच्यातर्फे आज बांबू लागवड, खस लागवड व शेवगा लागवड यांची जनजागृती. बांबूचं का तर बांबू हा सर्वात म्हणजे त्याचं कार्बन सिक्वेशन जास्त होतं, म्हणजे आपण बघून प्रदूषण रोखण्यासाठी हा सर्वात मोठा इम्पॅक्ट आहे. तसेच पूर येणे यासारख्या आपत्ती व्यवस्थापनासाठी बांबू हा खूप मोठा रोल बनवतो. आणि दिवसेंदिवस बघत आहे की बांबूपासून खूप सारे बाय प्रोडक्ट तयार होत आहेत, जसे की फर्निचर असेल, वेगवेगळे कागदी कपडे असतील, अशा अनेक वस्तू. आणि इथून येणारा का आता बांबू लागवड हा जागतिक म्हणजे मोठं उत्पन्न देणारा हा इम्पॅक्ट आहे. तसेच आपण खस लागवड ही उपसरपंच अल्पेश माळे यांच्या शेतात केले. खस एक सुगंधी वनस्पती आहे, त्यामुळे जमिनीची धूप कमी होते आणि ते उष्ण कटिबंधात येते आणि त्याला पाणी कमी लागते. अशा पद्धतीने खस एक सर्वात महत्वाची लागवड केली. तर शेवगा लागवड आपण केली आहे. शेवगा का तर शेवग्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, पोटॅशियम असतात, यासारखे शरीराला आवश्यक असणारे घटक असतात, त्यामुळे आपली शरीर रोगशक्ती चांगली राहते. तर साखर आणि मधुमेह या रोगांसाठी शेवग्याची भाजी ही सर्वात उत्तम आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत गेले 7 ते 8 महिन्यापासून आम्ही आळसंद ग्रामपंचायत व माझी वसुंधरा टीम कृषी कचरा या विषयाअंतर्गत गावामध्ये जनजागृती उपक्रम राबवत असतो. त्याच पद्धतीने लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण होईल अशा स्वरूपात लोकांना एकत्रित करणे, एकत्रित त्यांना समजावून सांगणे की कृषी कचरा जाळण्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. कारण का आपण ज्या वेळेला आपला ऊस गेल्यानंतर जो ऊसाचा पाला असतो तो जाळल्यानंतर ह्या वायूचं नुकसान होतं, ह्या वातावरणामध्ये दूषितता निर्माण होते. खरं तर पाला कुट्टी केल्यामुळे फायदा काय होतो, पाला कुट्टी केल्यामुळे शेताचा पोत वाढतो. त्यामुळे आपण सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी पाला न जाळता त्याचं पाला कुट्टी करण्याचं आव्हान आम्ही आळसंद ग्रामपंचायत टीमच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करीत आहोत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपण आपल्या आळसंद गावामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवित आहोत. आपल्या या उपक्रमापैकी एक उपक्रम आहे ध्वनी प्रदूषण कमी केले पाहिजे. ध्वनी प्रदूषणामुळे गावातील वृद्ध लोकांना किंवा ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, अशा लोकांना अतिशय मोठा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे आम्ही गावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ध्वनी प्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने आपण डॉल्बी बंदी केलेली आहे. तरी गावात कोणत्याही पद्धतीचे या ठिकाणी मोठ्या आवाजात डॉल्बी केली जात नाही किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्या परिसरामध्येच येईल एवढाच आवाज ठेवला जातो. हे एक चांगलं काम आपण माझी वसुंधरा अभियानांतर्गत या ग्रामपंचायतीने राबवलेलं आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आळसंद गावातील आळसंद ग्रामपंचायत माझी वसुंधरा टीम यांच्या वतीने जल व्यवस्थापन या विषयाअंतर्गत गावामध्ये गेले 7 ते 8 महिन्यापूर्वीपासून जनजागृती उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो. तसेच आम्ही आळसंद ग्रामपंचायत यांच्या वतीने आळसंद गावामध्ये जलबिरादरी या संस्थेच्या माध्यमातून गावातील ओढ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात केलेला आहे. खरं तर गाळ काढल्यामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढते, परंतु ज्या ठिकाणी आपण गाळ काढलेला आहे तिथून बॅकवॉटर त्यांचं जे असतं म्हणलं जातं त्याच्या समोरील संपूर्ण विहिरीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे जमिनीची भूजल पातळी वाढल्यामुळे लोकांच्या विहिरीला त्याचा फायदा होतो. तसेच सांडपाणी नियोजन असेल, घरातील सांडपाणी नाल्यावरती सोडू नका, कारण का त्या आपल्या घराभोवतीला एक मोठा 5x5चा खड्डा करून तिथे शोष खड्डे करण्यासाठी प्रयत्न करा. कारण का सांडपाणी खड्डा केल्यामुळे ते घरातील सांडपाणी त्या खड्ड्यामध्ये साचेल आणि खड्ड्यामध्ये साचल्यामुळे त्या जमिनीमध्ये ते मुरून जाईल आणि त्याच्यामुळे देखील जमिनीची भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. आज आम्ही आळसंद ग्रामपंचायत यांच्या वतीने तसेच लोकसहभागातून आमच्या गावचे युवक कैलास सुखदेवप्पा जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांनी 31,000 रुपयाची देणगी आम्हाला ग्रामपंचायतला दिली. तसेच आमचे श्रेयस संस्था यांच्या वतीने देखील 25,001 रुपयाची देणगी त्यांनी दिली. तसेच उर्वरित खर्च संपूर्ण ग्रामपंचायत असेल आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी विरंगुळा पार्क म्हणून आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तसेच तुम्ही बघत असाल की असे पंचमहाभूते दर्शवणारे माझी वसुंधराचे बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दर्शवलेले आहेत. तसेच या ठिकाणी भिंतीचं बाला पेंटिंग देखील आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी 5 ते 6 वाजता गावातील सर्व लहान मुले या विरंगुळा पार्क मध्ये येऊन आपले खेळत असतात. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.